नमस्कार. महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राइब केलं नसेल तर माझी विनंती आहे सबस्क्राइब जरूर करून घ्या, कारण आपण सबस्क्राइब आमचं चॅनल केलं तर आम्हाला त्यामुळे प्रोत्साहन मिळतं. आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर यावेत यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा. मित्रांनो, आजचा विषय खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पंकजा मुंडे यांच्या संदर्भातला हा विषय आहे. 2 दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नवीन पक्ष काढण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यावर काय झालं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा कशी झाली हे सर्व आपल्याला माहित आहे. पंकजा मुंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य हे पहिलंच केलं होतं का, तर बिलकुल नाही. पंकजा मुंडे यांनी 2014 पासून आतापर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांना त्यांच्या वक्तव्यापासूनच युटर्न घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. सारवासारव त्यांना करावी लागलेली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे, अनेक वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय करिअरची हानी सुद्धा झालेली आहे. त्यांना बॅकफुटवर यावं लागलेलं आहे. आता त्याच्यामुळे पाहणं महत्वाचं आहे की पंकजा मुंडे यांची 2014 पासून आतापर्यंत जी वादग्रस्त वक्तव्य आहेत ती वक्तव्य नेमकी कोणची आहेत. आपण 7 वक्तव्य जी वादग्रस्त आहेत ती 7 वक्तव्य या ठिकाणी पाहणार आहोत. या 7 वक्तव्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलेला आहे किंवा त्यांचे राजकीय संघर्ष त्यांना त्यामुळेच करावा लागलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यामुळे आपण आढावा घेऊया त्या 7 वक्तव्याचा. चला तर पहिला मुद्दा जो आहे, पहिलं वक्तव्य आहे त्यांचं 2015 सालचं. आता पाहूया आपण की 2015ला नेमकं काय घडलं होतं. 2014 सालच्या विधानसभेत पंकजा मुंडे या परळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना थेट मंत्रिमंडळात संधी मिळाली होती. पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास, जलसंधारण आणि महिला व बाल विकास खातं देण्यात आलं. पंकजा मुंडे या मंत्री असताना 2015 मध्ये पुण्यात भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा त्यांनी बोलून दाखवली. यावेळी त्या म्हणाल्या, मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आले नसले तरी राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे. आज गोपीनाथ मुंडे असते तर तेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते. यापूर्वीही साहेबांना मुख्यमंत्री होता आले नसले तरी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री तेच होते. मी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणचे लोक तुम्ही मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त करत असतात. जनतेच्या मनातील भावना यावेळी मला कळते. ती भावनाच माझ्यासाठी खूप मोठी आहे असं पंकजा मुंडे त्यावेळी म्हणाल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे चर्चेत आल्या. त्यानंतर पंकजा यांना अनेक राजकीय घडामोडींना सामोरं जावं लागलं हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. खऱ्या अर्थानं त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळेच त्यांना पुढं राजकीय संघर्ष करावा लागला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यातील राजकीय दरी खऱ्या अर्थानं वाढली. आता त्यांचं दुसरं वक्तव्य पाहू जे वादग्रस्त ठरलं. लोकांना मारून त्यांच्यावरच केस करून त्यांनाच आम्ही तडीपार करतो. 2016 साली भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडावर भाषण करून राजकीय व्यासपीठ करण्याला तीव्र विरोध केला. यावरून पंकजा आणि नामदेव शास्त्री यांच्यात वाद झाला. तो वाद संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. पंकजा मुंडे यांची याच काळात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा म्हणतात, नामदेव शास्त्रीचं काय करायचं ते भविष्यात बघू आपण, पण आपल्याला दसरा मेळावा करायचा आहे. त्यामुळे कोणताही गलिच्छपणा होऊ द्यायचा नाही. आपल्याविषयी जर कोणी बोललं तर खपून घ्यायचं नाही. परळीमध्ये लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांनाच तडीपार करतो आपण. आम्ही पण काही साधे नाहीये. नालायक लोकांशी लढा द्यायचा तर ते करावंच लागतं. या ऑडिओ क्लिपवरून पंकजा मुंडे वादाच्या भोवरात सापडल्या. या त्यांच्या ऑडिओ क्लिपमधील वक्तव्यावरून पंकजा मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठली. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यावर टीका होऊ लागली. पण यावेळी नामदेव शास्त्रींनी भाषण करण्याला कायम विरोध ठेवला. त्यामुळे पंकजा मुंडे यांना गडाच्या पायथ्याशी आपलं भाषण करावं लागलं. त्यामुळे हा वाद खऱ्या अर्थानं पंकजा मुंडे यांना नुकसानदायक ठरला. त्यानंतरचं त्यांचं तिसरं जे वक्तव्य आहे मित्रांनो, तिसरं वक्तव्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तिसरं वक्तव्य सुद्धा पंकजा मुंडे यांना नुकसानदायकच आहे. त्यांचं ते तिसरं वक्तव्य होतं, मला कुठलं पद मिळू नये यासाठी तर हे सर्व सुरू नाही ना. 2019 मध्ये त्या परळीतून पराभूत झाल्या. या पराभवासाठी भाजपच्या बड्या नेत्यानं राष्ट्रवादीला
रसद पुरवली अशी चर्चा त्यावेळी होती. पराभवानंतर पंकजा मुंडे काही दिवस शांत राहिल्या. त्यापुढे पक्ष सोडणार का याबाबत चर्चा सुरू असताना पंकजा यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त एक फेसबुक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, परळीत झालेला पराभव मी स्वीकारला. आता पुढे काय करायचं, कोणत्या मार्गाने जायचं, आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो, आपली शक्ती काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी 12 डिसेंबरला बोलणार आहे. 12 डिसेंबरला पांगरी येथे त्या बोलणार होत्या. आणि या पोस्टमुळे पंकजा मुंडे नाराज असलेल्या पंकजा भाजप सोडणार या चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. भाजपच्या अनेक नेत्यांनी पंकजांची भेट घेतली, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चेवरून माध्यमावर खापर फोडलं. त्या म्हणाल्या, मला आत्मचिंतनासाठी वेळ हवा आहे. मी दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेत असते. फेसबुक पोस्टची सर्व मीडियांनी योग्य बातमी दिली, पण काही वर्तमानपत्रांनी मी पक्ष सोडणार अशा बातम्या दिल्या. त्यामुळे या चर्चेला वेगळा सूर मिळाला. मी यामुळे दुखी आहे, व्यथित आहे. माझ्यावर असा आरोप केला जात आहे की मी कुठल्या पदासाठी असं करत आहे, पण उलट आता मला कुठलं पद मिळू नये म्हणून हे सगळं सुरू आहे का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी मीडियाला उद्देशून उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्याची सुद्धा माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यांच्या या वक्तव्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं. एक प्रकारे यानंतर किंवा या विधानानंतर भाजपमध्ये त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या गेल्या. चौथं वक्तव्य पंकजा मुंडे यांचं आहे आणि हे वक्तव्य सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना उद्देशूनच होतं. विरोधी पक्षाने विरोधी पक्षासारखं वागावं. 2019ला राज्यामध्ये ठाकरे सरकार आलं, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते बनले. यावेळी सरकार पडणार असं विरोधी पक्षनेते म्हणत होते, तर सरकार पडणार नाही असं सत्ताधारी म्हणत होते. हे त्यांचं प्रश्न उत्तर हे वारंवार चालू होतं. 2021च्या दसरा मेळाव्यात या मुद्द्याला आधारित किंवा उद्देशून बोलताना पंकजा मुंडे यांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिला. त्या म्हणाल्या, विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार, सरकारी पक्ष म्हणतो नाही पडणार, सरकार पडणार की नाही यातून बाहेर पडा. विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या भूमिकेत लक्ष घाला. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यामुळं त्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असल्याची चर्चा त्यावेळी जोरदार होती. तशा चर्चा झाल्या, वाद निर्माण किंवा वादंग निर्माण झालं. राजकारणासाठी किंवा माध्यमांसाठी विषय मिळाला. खूप चर्चा झाली यावर. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचं 5वं वादग्रस्त वक्तव्य आहे, पदासाठी कोणासमोर हात पसरणे रक्तात नाही. नोव्हेंबर 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. या विस्तारात भागवत कराड, भारती पवार, नारायण राणे यांना संधी मिळाली. मात्र बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाही. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना सुद्धा विधान परिषदेवर घेण्यात येत नव्हतं. मित्रांनो, त्यामुळं मुंडे समर्थक आणि पंकजा मुंडे नाराज झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मुंडे समर्थकांनी पदाचे राजीनामे देण्याचा धडाका सुरू केला होता. त्यानंतर काही दिवसांनी बुलढाण्याच्या एका सभेमध्ये बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी एका गरीब माणसाच्या पायावर डोकं ठेवून 10 परिक्रमा करेन. एखाद्या गरीबाच्या पायावर नतमस्तक होईल, पण पदासाठी कोणापुढे हात पसरण्याचे संस्कार माझ्या रक्तात नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून सुद्धा त्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असल्याचं दिसलं. त्या बाबतीमध्ये बातम्या आल्या, त्या बाबतीमध्ये चर्चा झाल्या, काही नेत्यांनी आपलं मत व्यक्त केलं. एकंदरीत त्यांचा हा मुद्दा वादग्रस्त ठरला. त्यानंतर त्यांचं 6वं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळातलं आहे. त्यांनी जे वक्तव्य त्यावेळी केलं ते वक्तव्य होतं धामणगाव येथील सभेतलं. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की उपोषण करून आरक्षण मिळत असतात का. मनोज जरांगे पाटलांना उद्देशून हे त्यांचं वक्तव्य होतं. हे वक्तव्य इतकं वादग्रस्त ठरलं की बीड जिल्हा नाही तर मराठवाड्यातील मराठा समाजानं पंकजा मुंडे यांना टार्गेट केलं. मोठ्या प्रमाणात वक्तव्य येऊ लागले, टीकेची झोड उठली. बीड जिल्ह्यात फिरताना पंकजा मुंडे यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला आणि पंकजा मुंडे यांना त्यानंतर त्यांनी या वक्तव्यावरून सारवासारव केली, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि पुढे पंकजा मुंडे यांना याच त्यांच्या वक्तव्यावरून बीड लोकसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पंकजा मुंडे यांचं 7वं वक्तव्य होतं,
2 दिवसापूर्वीचं नाशिक येथील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाचं बोलत असताना त्यांनी सांगितलं की गोपीनाथरावजी मुंडे यांना मानणारा महाराष्ट्रामध्ये वर्ग किती मोठा आहे हे त्यांनी सांगितलं. इतका मोठा वर्ग आहे की एक पक्ष जर काढला तर तो पक्ष समर्थकांमुळे उभा राहू शकतो असं वक्तव्य त्यांनी केलं. आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की पंकजा मुंडे भाजप सोडून नवीन पक्ष काढणार, तशा बातम्या आल्या. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या लक्षात आलं की आपल्या वक्तव्यामुळं खूप मोठं वादंग उठलेलं आहे, भाजपमध्ये हलचल सुरू झालेली आहे, त्याची किंमत आपल्याला भविष्यात मोजावी लागते की काय, या सर्व गोष्टीचा विचार करून पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघातील एका कार्यक्रमामध्ये, धार्मिक कार्यक्रमात बोलताना सांगितलं, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार आहे, राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत, मी मंत्री आहे, त्यामुळे मी नवीन पक्ष काढू कशाला, संबंध येतो कुठं काढण्याचा. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, मला तसं म्हणायचं नव्हतं. एकंदरीत त्यांनी त्यांच्या भूमिकेवरून युटर्न घेतला. त्यांच्या भूमिकेवरून किंवा त्यांच्या त्या वक्तव्यावरून छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केलं, संजय राऊत यांनी मत व्यक्त केलं. त्यानंतर विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे, पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. मात्र पंकजा मुंडे यांनी आपल्या भूमिकेवरून युटर्न घेतला आणि विषय तिथं संपून टाकण्याचा प्रयत्न केला. पण विषय संपणार कसा? आतापर्यंत पंकजा मुंडेंनी जे वादग्रस्त वक्तव्य केले त्याची किंमत किंवा त्याची हानी त्यांना स्वतःला झालेली आहे. त्यामुळे तो विषय पुढे जातो, त्याचे परिणाम पक्षांतर्गत होतात. पंकजा मुंडे यांची कुठंतरी कोंडी करण्याचा पुन्हा प्रयत्न केला जातो आणि पुन्हा त्या शांत होतात. पुन्हा त्यांना चांगले दिवस आले की पुन्हा त्या काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करतात. हे गेल्या 10 वर्षामध्ये आपण सर्वांनी पाहिलं. त्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे यांनी स्वतःला वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून दूर ठेवलं पाहिजे असं आता म्हटलं जाऊ लागलं. अशी त्यांच्या समर्थकांची सुद्धा मागणी आहे किंवा म्हणणं आहे. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, पंकजा मुंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य जी आतापर्यंत केली त्यामुळे पंकजा मुंडे यांची राजकीय हानी झाली का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. पंकजा मुंडे यांनी नेमकी भूमिका कशी घेतली पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. काल जी पंकजा मुंडेंनी नवीन पक्ष काढण्याबाबत वक्तव्य केलं हे वक्तव्य योग्य होतं का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. हा विनंती करतो, महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. विषय चांगला वाटला तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण करा. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत धन्यवाद.